एकूण भाग 10 मध्ये पहिली वेकोळ अशी आहे. पुरोगामी चेहऱ्याची व्यवस्था लाभार्थी टोळकी समाजाचा छळ करीत आहे. बरेच जण बायकोसाठी जगाविरुद्ध लढाई छेडतात. ही तर माझी आणि बायकोचीच लढाई थांबत नाही. तुम्ही कुणाला काही बोलत नाही हे मलाही मान्य आहे, पण तुमच्या चेहऱ्यावरील हावभाव तुम्हाला नेहमी अडचणीत आणतात. एक करा, डुकराला कधीही काहीही शिकवण्याचा प्रयत्न करू नका. तुमचा वेळ वाया जातो, शिवाय डुक्कर चिडतं ते वेगळंच. आता जीवनात फक्त 2 पर्याय आहेत. अनइन्स्टॉल हा पहिला पर्याय आहे आणि अपग्रेड हा दुसरा पर्याय आहे. स्तुती करण्यापेक्षा कुणाचीही स्तुती करण्यापेक्षा टीका करताना लोकांचा सूर चांगला लागतो. जगाची आपल्याकडून अपेक्षा नसते, ते आपल्या आधीही होते आणि नंतरही राहणार आहे. निवडणुकीमुळे लोकप्रियता ठरते, पात्रता नाही. कारण ज्ञानपीठ विजेते शिवराम कारंत यांचं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये डिपॉझिट जप्त झालं होतं. अपरिपक्व लेखक नक्कल करतात तर परिपक्व लेखक चोऱ्या करतात. TV हा मोबाईलचं बॅकग्राऊंड म्युझिक आहे. तुम्ही छान लिहिताय, सुरेख लिहिताय, सुंदर लिहिताय, बोलताय, एवढ्या शब्द भांडवलावर साहित्य वर्तुळात प्रतिष्ठित म्हणून मिरवता येतं. स्पीड ब्रेकरला लागून दुचाकी स्वार एक मळलेली छोटी वाट तयार करतात. हा खरा समृद्धी मार्ग. सार्वजनिक जीवनात वावरण्यासाठी वाचन आवश्यक ही अट तात्काळ रद्द करण्यात येत आहे. तुम्ही स्वतःकडे बघून असला नाहीत तर हे काम तुम्ही इतरांकडे सोपवले आहे असा त्याचा अर्थ होतो. रस्ता प्रवासासाठी असतो, मुक्कामासाठी नव्हे. साधेपणा हे अभिव्यक्त होण्याचं वैभव आहे. रेल्वे स्टेशनवरती एक संवाद ऐकला, हमाल पाहिजे काय, बायको म्हणते नको. हे बरोबर आहेत. बऱ्याच वर्षानंतर पहिलं प्रेम भेटलं. झेड सुरक्षेत दिल पुडवीत निघून गेलं. स्मशानभूमीत एक जण म्हणाला, इथं खूप शांतता आहे. पाठीमागून आवाज आला, असणारच, आम्ही जीव देऊन ही जागा मिळवलेली आहे. बऱ्याच लोकांना आम्ही आवडतो, हे पण बऱ्याच लोकांना आवडत नाही. प्रज्ञावंत आणि विद्वान पुरेसे मस्तरग्रस्त असतात. वरिष्ठ लोकांच्या नेत्यांच्या कानाला लागायचं असेल तर त्यांच्या पायाजवळ बसावं लागतं. तुम्हाला एक सांगू, मोबाईलच्या बाहेर देखील जग आहे. ओके, मला लिंक पाठवा. मला एक सांगा, सुंदर मुलीला इंग्रजीत काय म्हणतात? आय लव्ह यू. वैने अभिनंदन, तुम्ही रात्री चोराला बदलून काढलं. अहो, ते चुकून झालं. मला वाटलं नेहमीप्रमाणे माझा नवराच रात्री उशीर आला. एक नक्की, खरं एक रंगी असतं, खोटं बहुरंगी असतं. हा जन्मालाच का आला अशी घरच्यांची ओरड असतानाचे वाढदिवस देखील सोशल मीडियावर धूमधडाक्यात साजरे होतात.